नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 46 ते 50 पर्यंत चर्चा करू. नमस्कार. एक प्रश्न आहे. दिवाणी खटल्यांमध्ये म्हणजे सिव्हिल केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य, त्याचं कॅरेक्टर महत्त्वाचं असतं का, की फक्त पुरावे आणि तथ्यांच पाहिले जातात? आज आपण ह्याच इंटरेस्टिंग प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण समजून घेणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 46. आणि हो, हे लक्षात ठेवा की ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूप खूप महत्त्वाचं आहे. तर या कलमाचा जो मूळ सिद्धांत आहे ना, तो एकदम सरळ आणि सोपा आहे. तो म्हणतो की दिवाणी न्यायालयाचे निर्णय हे कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर किंवा चारित्र्यावर अवलंबून नसावेत. नाही, बिलकुल नाही. ते निर्णय फक्त आणि फक्त खटल्यात सादर केलेल्या पुराव्यांवर आणि तथ्यांवरच आधारित असले पाहिजेत. आणि असं का? कारण हे तत्त्व न्यायालयात निष्पक्षपातीपणा टिकून ठेवतं आणि कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहांना दूर ठेवतं. आजच्या या डिस्कशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण या कलमाचा सामान्य नियम काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर त्याचे मुख्य घटक कोणते आहेत, म्हणजे कीवर्ड्स काय आहेत ते पाहू. मग न्यायालयात हे कलम कसं लागू होतं हे एका उदाहरणातून समजून घेऊ. पुढे काही महत्त्वाचे केस लॉज बघू. जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे ते तपासू. आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे याची उजळणी करू. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि बघूया की कायद्यातील मूळ तरतूद नेमकी काय म्हणते. कायदा काय म्हणतो बघा. दिवाणी खटल्यांमध्ये संबंधित व्यक्तीचे चारित्र्य असे आहे की ज्यामुळे त्याच्यावर लावलेल्या आरोपांशी संबंधित कोणतेही वर्तन संभाव्य किंवा असंभाव्य ठरते, हे तथ्य गैरलागू आहे. आता हे थोडं किचकट वाटू शकतं, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ असा की फक्त कोणीतरी चांगल्या किंवा वाईट चारित्र्याचं आहे यावरून दिवाणी खटल्यात त्याने एखादी गोष्ट केली असेल किंवा नसेल हे ठरवता येत नाही. त्याचा स्वभाव किंवा त्याची प्रतिष्ठा हे पुरावा म्हणून गैरलागू किंवा इरिलेव्हंट आहे. ठीक आहे, आता या कलमाला अजून सोपं करण्यासाठी आपण त्याचं ब्रेकडाऊन करूया. त्यातले जे महत्त्वाचे शब्द आणि घटक आहेत ते एक एक करून समजून घेऊ, म्हणजे हा नियम एकदम स्पष्ट होईल. हे कलम पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. 1. दिवाणी प्रक्रिया म्हणजे सिव्हिल प्रोसिडिंग्स. 2. चारित्र्याचा पुरावा म्हणजे कॅरेक्टर एव्हिडन्स. 3. पुराव्याचा उद्देश काय आहे. आणि 4. ह्या नियमाला असलेला एक महत्त्वाचा अपवाद. आता इथे बघा, दिवाणी प्रक्रिया म्हणजे काय, तर हे कलम कॉन्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी किंवा टॉर्ट्सशी संबंधित विवादांमध्ये लागू होतं. चारित्र्याचा पुरावा म्हणजे काय, तर याचा संबंध व्यक्तीची समाजात असलेली प्रतिष्ठा किंवा त्याच्या नैतिक चारित्र्याशी असतो. मग हा पुरावा गैरलागू कधी ठरतो, जेव्हा तो फक्त असा अंदाज लावण्यासाठी वापरला जातो की त्या व्यक्तीने कदाचित असं वर्तन केलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपवाद. हा नियम कुठे लागू होत नाही, तर जेव्हा चारित्र्य हे दुसऱ्या कोणत्या तरी संबंधित तथ्यातूनच समोर येतं, जसं की मानहानीच्या म्हणजे डिफेमेशनच्या खटल्यात, तेव्हा ते रिलेव्हंट ठरतं. चला, आत्तापर्यंत आपण थेअरी बघितली. आता आपण प्रॅक्टिकल बाजू पाहूया. न्यायालयात हे कलम प्रत्यक्षात कसं लागू होतं हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीवर फसवणुकीचा म्हणजे फ्रॉडचा दिवाणी खटला चालू आहे. आता जर त्या व्यक्तीची समाजात अप्रामाणिक किंवा खोटारडा अशी प्रतिमा असेल, तर ती प्रतिमा किंवा प्रतिष्ठा त्याने हा विशिष्ट फ्रॉड केलाच असेल हे सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. कोर्ट म्हणेल त्याची पूर्वीची प्रतिष्ठा बाजूला ठेवा, या केसमध्ये काय पुरावे आहेत ते दाखवा. कायदा हेच सुनिश्चित करतो की निर्णय फक्त त्या केसच्या तथ्यांवरच आधारित असावा, व्यक्तीच्या चारित्र्याच्या अंदाजावर नाही. कोणताही कायदा समजून घेण्यासाठी न्यायालयांनी त्याचा अर्थ कसा लावला आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं. चला तर आता आपण काही महत्त्वाचे म्हणजे लँडमार्क जजमेंट्स बघूया, ज्यांनी या तत्वाला एक निश्चित दिशा दिली आहे. सगळ्यात आधी बघूया गोपाळ कृष्णाजी केतकर विरुद्ध मोहम्मद हाजी लतीफ ही केस. ही एक खूप महत्त्वाची केस आहे जी दिवाणी प्रकरणांमध्ये पुराव्याचं महत्त्व अधोरेखित करते. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की दिवाणी खटल्यांचा निकाल हा फक्त आणि फक्त संबंधित पुरावे आणि विवाद्य तथ्यांवरच दिला पाहिजे.
तो कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्याबद्दलच्या अंदाजांवर किंवा कल्पनांवर आधारित असू नये. या निकालामुळे आपल्या कलम 46च्या मूळ तत्वाला एक प्रकारे कायदेशीर शिक्कामोर्तब मिळालं. ठीक आहे, आता आपण पुढच्या महत्त्वाच्या केसकडे वळूया. ही केस आहे भारत सिंग विरुद्ध भगीरथी. या केसमध्ये कोर्टाने पुराव्याचा थेट संबंध किती महत्त्वाचा आहे यावर भर दिला होता. या केसमध्ये कोर्टाने पुन्हा एकदा जोर देऊन सांगितलं की जो काही पुरावा सादर केला जाईल तो थेट विवाद्य मुद्द्यांशी म्हणजे फॅक्ट्स इन इश्यूशी संबंधित असला पाहिजे. दिवाणी विवादांमध्ये साधारणपणे चारित्र्याच्या पुराव्याला काहीही महत्त्व नसतं. सोप्या शब्दात सांगायचं तर पुरावा हा थेट केसच्या मुद्द्याला भिडणारा असावा, इकडे तिकडे भटकणारा नसावा. आणि आता येतोय तो खटला जो आपल्याला या नियमाचा महत्त्वाचा अपवाद समजावून सांगतो. केसचं नाव आहे सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. ही केस समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रश्न असा आहे की डिफमेशन म्हणजे मानहानीच्या खटल्यांमध्ये चारित्र्य रेलेव्हंट का ठरतं? याचं उत्तर सोपं आहे. कारण अशा केसेसमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा किंवा चारित्र्य हाच तर वादाचा मुख्य विषय असतो. संपूर्ण खटलाच प्रतिष्ठेवर चालतो. म्हणूनच या एका अपवादात्मक परिस्थितीत चारित्र्याचा पुरावा हा रेलेव्हंट म्हणजे संबंधित मानला जातो. नवीन कायदे आल्यामुळे अनेकांना एक प्रश्न पडतो की जुन्या कायद्याचं काय झालं, त्यात आणि यात काय फरक आहे. चला तर मग ह्या कलमाच्या बाबतीत जुना आणि नवीन कायदा काय म्हणतो ते पाहूया. हा तक्ता बघा, सगळ्या शंका दूर होतील. जे तत्त्व जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 52 मध्ये होतं तेच तत्त्व आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 46 मध्ये आहे. म्हणजे तत्वामध्ये काहीही बदल नाही, फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. त्यामुळे अभ्यास करताना अजिबात गोंधळून जायचं कारण नाही. चला आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कलमाची तयारी नेमकी कशी करायची. प्रिलिम्सच्या परीक्षेसाठी थेट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो, म्हणजे कलम 46 किंवा त्याचा जो सामान्य नियम आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि मेन्स परीक्षेसाठी तुम्हाला प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतात, म्हणजे फसवणूक किंवा मानहानीसारखी एक सिच्युएशन दिली जाईल आणि तिथे हा नियम आणि त्याचा अपवाद कसा लागू होईल हे तुम्हाला लिहावं लागेल. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी ह्या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. सेक्शन नंबर, कलम 46 भारतीय साक्ष अधिनियम. 2. मूळ संकल्पना, दिवाणी खटल्यांमध्ये चारित्र्य गैरलागू आहे. आणि 3. मुख्य अपवाद, मानहानीचे खटले, कारण तिथे चारित्र्य हाच वादाचा मुद्दा असतो. आणि आता शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. मानहानीचा हा जो अपवाद आहे तो या नियमाच्या सीमा कशा तपासतो यावर नक्की विचार करा. यातून तुमची ॲनालिटिकल स्किल नक्कीच वाढेल. न्यायिक सेवा, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 47 यावर चर्चा करणार आहोत. हे कलम फौजदारी खटल्यांमध्ये आरोपीच्या चांगल्या चारित्र्याबद्दल बोलतं की ते किती महत्त्वाचं आहे. पण चर्चेला सुरुवात करण्याआधी चला एक विचार करूया. समजा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय, पण समाजात त्याची प्रतिमा खूप चांगली आहे, तर त्याचं हे चांगलं चारित्र्य त्याला शिक्षेपासून वाचवू शकतं का? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला थेट कलम 47च्या मूळ तत्वाकडे घेऊन जातो. तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 कलम 47 नेमकं याच प्रश्नाचं उत्तर देतं. हे कलम आपल्याला सांगतं की फौजदारी केसमध्ये आरोपीच्या चारित्र्याचा पुरावा किती महत्त्वाचा आहे आणि तो कोर्टात ग्राह्य धरला जातो की नाही. चला कायद्यात नेमकं काय लिहिलंय ते बघूया. कलम 47 म्हणतं, फौजदारी कारवाईमध्ये आरोपी व्यक्ती चांगल्या चारित्र्याची आहे ही वस्तुस्थिती सुसंगत आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कायदा म्हणतो की जर एखाद्या आरोपीचं चारित्र्य चांगलं असेल तर ती गोष्ट कोर्टात एक महत्त्वाचा पुरावा म्हणून विचारात घेतली पाहिजे. आता परीक्षेच्या दृष्टीनं हे कलम व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपण त्याचे आवश्यक घटक म्हणजे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स मध्ये विभाजन करून पाहूया. म्हणजे आपल्याला या कलमाची व्याप्ती आणि त्याच्या मर्यादा दोन्ही अगदी स्पष्ट होतील. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे फौजदारी कार्यवाही. हे नीट लक्षात ठेवा की या कलमाखाली चांगल्या चारित्र्याचा पुरावा फक्त आणि फक्त फौजदारी खटल्यांमध्ये म्हणजे क्रिमिनल केसेसमध्येच महत्त्वाचा मानला जातो, सिव्हिल किंवा फॅमिली कोर्टातल्या केसेससाठी नाही. दुसरा घटक आहे आरोपी व्यक्ती. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जो पुरावा सादर केला जाईल तो फक्त त्या व्यक्तीबद्दल असावा ज्याच्यावर खटला चालू आहे, म्हणजे आरोपी.
कुठल्याही साक्षीदाराच्या किंवा इतर व्यक्तीच्या चारित्र्याबद्दलचा पुरावा इथे ग्राह्य धरला जाणार नाही. तिसरा घटक आहे चांगले चारित्र्य. आता इथे चारित्र्य म्हणजे काय? तर ते कोणाचं वैयक्तिक मत नाहीये. याचा अर्थ होतो समाजात त्या व्यक्तीची असलेली ओळख, त्याची प्रतिष्ठा. म्हणजे तो माणूस प्रामाणिक आहे, कायद्याचं पालन करतो, शांतताप्रिय आहे, या सगळ्या गोष्टी. आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ह्या पुराव्याची सुसंगतता किंवा व्हॅल्यू. एक गोष्ट लक्षात घ्या, चांगल्या चारित्र्याचा पुरावा कोर्टाच्या मनात आरोपीच्या गुन्हेगारीबद्दल एक वाजवी शंका म्हणजे रिझनेबल डाऊट निर्माण करू शकतो. पण फक्त ह्या एका पुराव्याच्या आधारावर कोणी निर्दोष सुटू शकत नाही. हा एक सपोर्टिंग एव्हिडन्स आहे. चला तर मग या टेबलच्या मदतीने हे चारही घटक एका नजरेत पुन्हा बघूया. 1. फौजदारी कारवाई, 2. आरोपी व्यक्ती, 3. चांगले चारित्र्य आणि 4. त्याची सुसंगतता. हे 4 खांब आहेत ज्यावर हे कलम उभं आहे. कोणताही कायदा नुसता वाचून पूर्णपणे समजत नाही. तो खऱ्या खटल्यांमध्ये कोर्टाने कसा वापरला आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. चला आता आपण या कलमाशी संबंधित काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय पाहूया. तर चांगल्या चारित्र्याच्या पुराव्याबद्दल कोर्टाचं मत काय आहे? कोर्ट त्याचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा कशा ठरवतं हे आपण काही महत्त्वाच्या निकालांमधून समजून घेऊया. सगळ्यात आधी बघूया आर विरुद्ध राउटन ही खूप जुनी आणि मूलभूत केस. यामध्ये कोर्टाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की चारित्र्य म्हणजे समाजात असलेली त्या व्यक्तीची सामान्य प्रतिष्ठा म्हणजे जनरल रेप्युटेशन आणि कुणाचं वैयक्तिक मत नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर मोहनलाल विरुद्ध अजित सिंग या आपल्या सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये असं म्हटलं गेलं की आरोपीच्या चांगल्या चारित्र्याचा पुरावा त्याने तो गुन्हा केला असेल का या शक्यतेबद्दल एक वाजवी शंका निर्माण करू शकतो. हे थेट रिझनेबल डाऊट या तत्वाशी जोडलेलं आहे. आणि स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध प्रेम सागर या केसमध्ये कोर्टाने खूप इंटरेस्टिंग मुद्दा समोर आणला. तो म्हणजे चांगल्या चारित्र्याचा पुरावा फक्त गुन्हा सिद्ध करतानाच नाही तर गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा ठरवताना ती कमी करण्यासाठी सुद्धा विचारात घेतला जाऊ शकतो. ह्या कलमामागे जी भावना आहे ना, ती फौजदारी न्यायप्रणालीचा जो एक आधारस्तंभ आहे त्या एका प्रसिद्ध कायदेशीर म्हणीमध्ये अगदी उत्तम प्रकारे दिसून येते. ती म्हण आहे इन डुबिओ प्रो रिओ. याचा सरळ अर्थ आहे जेव्हा मनात शंका असेल तेव्हा त्याचा फायदा आरोपीला द्या. आणि चांगल्या चारित्र्याचा पुरावा नेमकं हेच काम करतो. तो एक शंका निर्माण करतो ज्यामुळे न्यायाचं हे मूलभूत तत्व जपलं जातं. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा विशेषतः जे परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या तुलनेत या नवीन कायद्यात म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमात काही बदल झाला आहे का? इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये हेच तत्व कलम 53 मध्ये होतं. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये ते कलम 47 मध्ये आहे. तत्वामध्ये म्हणजे प्रिन्सिपलमध्ये काहीही बदल झालेला नाहीये, फक्त आणि फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते परीक्षेसाठी कसं लक्षात ठेवायचं यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि एक जलद उजळणी करूया. ज्युडिशियरी किंवा एपीओच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम 47 कशाबद्दल आहे असा प्रश्न येऊ शकतो आणि मेन्समध्ये एखादी सिच्युएशन देऊन त्यावर आधारित प्रश्न किंवा चांगल्या चारित्र्याची सुसंगतता यावर शॉर्ट नोट लिहायला सांगितली जाऊ शकते. या कलमाची जलद उजळणी करण्यासाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक आहे 47 भारतीय साक्ष अधिनियम. 2. मूळ संकल्पना आहे की चांगल्या चारित्र्याचा पुरावा शंका निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि 3. परीक्षेच्या दृष्टीने याचं महत्त्व खूप जास्त आहे. ज्युडिशियरी, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांवर केंद्रित अधिक माहितीपूर्ण सादरीकरणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमावर म्हणजेच कलम 48 वर चर्चा करणार आहोत. लैंगिक अपराधांच्या खटल्यांमध्ये पीडितेच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करणारं हे कलम ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचं आहे. चला तर मग या कलमाचा सविस्तर अभ्यास करूया. आजच्या या चर्चेमध्ये आपण 6 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. सगळ्यात आधी या कलमाची गरजच का पडली? त्यानंतर आपण कलम 48चं कायदेशीर विश्लेषण करू. मग कोर्टात हे कलम कसं वापरलं जातं याची काही उदाहरणं बघू.
यासोबतच सुप्रीम कोर्टाची याबद्दलची महत्त्वाची तत्त्वं कोणती आहेत, नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहे, आणि शेवटी परीक्षेसाठी तयारी कशी करायची यावरही आपण बोलू. चला, पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. चारित्र्याच्या पुराव्याची समस्या. म्हणजे कायद्यात कलम 48 सारखी तरतूद आणण्याची गरज का निर्माण झाली, यामागे एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. तो आधी समजून घेऊया. बघा, पूर्वी काय व्हायचं, लैंगिक अपराधांच्या खटल्यांमध्ये बिचाऱ्या पीडितेलाच कोर्टात अनेक अपमानास्पद प्रश्नांना सामोरं जावं लागायचं. आरोपीचं वकील तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, तिच्या भूतकाळाबद्दल नको ते प्रश्न विचारायचे. आणि हे सगळं कशासाठी, तर फक्त आरोपीचा बचाव करण्यासाठी. म्हणजे एकतर तिच्यावर अन्याय झालेला असायचा आणि वरून कोर्टात तिची अशी बदनामी. हा जो ऐतिहासिक अन्याय होता तो थांबवण्यासाठीच या कलमाची निर्मिती झाली. तर मग या कलमाचा मुख्य उद्देश काय आहे, तर खटल्याची दिशा पूर्णपणे बदलणे. आता चर्चा पीडितेच्या चारित्र्यावर नाही, तर खटल्याचं संपूर्ण लक्ष आरोपीच्या कृत्यावर आणि गुन्ह्यावर केंद्रित राहील, हे कलम 48 सुनिश्चित करतं. चला, आता आपण थेट कायद्याच्या मजकुराकडे वळूया. कलम 48 नक्की काय म्हणतं आणि त्याचे कायदेशीर परिणाम काय आहेत, हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. या कलमाचं शीर्षकच म्हणजे हेडिंगच त्याचा सगळा उद्देश स्पष्ट करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या खटल्यांमध्ये संमती किंवा कन्सेंट हा वादाचा मुद्दा असतो, तिथे पीडितेचं चारित्र्य किंवा तिचा पूर्वीचा कोणताही लैंगिक अनुभव पुरावा म्हणून अजिबात ग्राह्य धरला जाणार नाही, तो इर्रेलेव्हंट आहे. हे कलम आणखी स्पष्ट करतं की पीडितेच्या पूर्वीच्या लैंगिक अनुभवाचा वापर त्या केसमध्ये संमती होती की नाही हे ठरवण्यासाठी किंवा संमतीची क्वालिटी कशी होती हे ठरवण्यासाठी अजिबात केला जाऊ शकत नाही. मग तो अनुभव कोणासोबतही असो, तो पुरावा म्हणून पूर्णपणे बाद ठरतो. तर हे कलम लागू होण्यासाठी 5 महत्त्वाचे घटक लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे खटला भारतीय न्याय संहितेमधील स्पेसिफिक लैंगिक अपराधांसाठी असावा लागतो. दुसरं, संमती हा एक वादग्रस्त मुद्दा असायला हवा. तिसरं आणि चौथं, पीडितेच्या चारित्र्याबद्दल किंवा तिच्या पूर्वीच्या लैंगिक अनुभवांबद्दल कोणताही पुरावा सादर करता येत नाही. आणि 5वं, या सगळ्या मागचा उद्देश एकच आहे, पीडितेच्या प्रतिष्ठेचा रक्षण करणं. या स्लाइडवरून कायदेशीर प्रक्रियेतला एक खूप मोठा बदल आपल्या लक्षात येतो. पूर्वी जिथे पीडितेच्याच नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जायचं, तिथे आता कलम 48 एका संरक्षणात्मक कवचासारखं काम करतं. आणि त्यामुळे आता संपूर्ण लक्ष आरोपीच्या वर्तनावर केंद्रित झालं आहे, जे न्यायाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. म्हणजे कोर्टात हे कलम प्रत्यक्षात कसं काम करतं हे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. चला, एक कोर्टरूममधलं चित्र डोळ्यासमोर आणूया. समजा एका केसची सुनावणी चालू आहे. आरोपीचे वकील पीडितेला विचारतात, तुमचे याआधी किती लोकांशी संबंध होते. त्यांचा उद्देश काय असतो, तर हे दाखवायचं की पीडितेचं चारित्र्य ठीक नाही. पण त्याच क्षणी सरकारी वकील उठून उभे राहतात आणि ऑब्जेक्शन माय लॉर्ड असं म्हणतात. ते कोर्टाला सांगतात की भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 48 नुसार असा प्रश्न विचारताच येत नाही. आणि मग न्यायाधीश तो आक्षेप मान्य करतात आणि बचाव पक्षाच्या वकिलांना तो प्रश्न विचारण्यापासून थांबवतात. पाहिलं, असं हे कलम पीडितेसाठी एक ढाल म्हणून काम करतं. कलम 48 मध्ये जे तत्व आहे ते काही नवीन नाही. सुप्रीम कोर्टाने अनेक महत्त्वाच्या निकालांमध्ये या तत्वाला वेळोवेळी दुजोरा दिला आहे. चला, त्यातले काही महत्त्वाचे खटले पाहूया. स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध गुरमीत सिंग या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की खटल्यादरम्यान पीडितांना अपमानास्पद वागणूक देता कामा नये. त्यांच्या चारित्र्याबद्दल अनावश्यक प्रश्न विचारून त्यांना त्रास देण्याची ही जी प्रथा आहे ती थांबवलीच पाहिजे. त्यानंतर उत्तर प्रदेश विरुद्ध पप्पू या केसमध्ये कोर्टाने एक पाऊल पुढे टाकलं. कोर्टाने थेटपणे सांगितलं की पीडितेचा भूतकाळ किंवा तिचा लैंगिक इतिहास त्या केसमध्ये संमती होती की नाही हे ठरवण्यासाठी पूर्णपणे असंबद्ध म्हणजे इर्रेलेव्हंट आहे. हा एक खूप महत्त्वाचा निर्णय होता. आणि मग लिलू विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने या तत्वाला थेट मूलभूत अधिकारांशी जोडलं. कोर्टाने असं म्हटलं की पीडितेच्या लैंगिक इतिहासाची चौकशी करणं हे तिच्या सन्मानाने जगण्याच्या आणि गोपनीयतेच्या अधिकाराचं म्हणजेच राईट टू डिग्निटी आणि राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन आहे. या सगळ्या निकालांचं सार एका प्रसिद्ध कायदेशीर सूत्रात आहे, उबी जस इबी रेमेडियम. याचा सोपा अर्थ असा की जिथे अधिकार असतो तिथे त्यावर उपायही असतो. पीडितेला सन्मानाने खटल्याला सामोरं जाण्याचा अधिकार आहे आणि कलम 48 हा तो अधिकार प्रत्यक्षात आणण्याचा एक कायदेशीर उपाय आहे. बरं, आता आपण हे पाहूयात की या नवीन कायद्यात आणि जुन्या भारतीय पुरावा कायद्यामध्ये नेमका काय फरक आहे. आता नवीन कायदा आणि जुना कायदा यात काय फरक आहे ते बघूया.
जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हेच तत्व कलम 53A मध्ये होतं. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियमामध्ये तेच कलम 48 म्हणून आलंय. म्हणजे तत्व तेच आहे, त्यात काहीही बदल नाही. फक्त एकच बदल झालाय, तो म्हणजे आधी जिथे IPCच्या सेक्शन्सचा उल्लेख होता तिथे आता BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन्सचा उल्लेख आहे. तर मूळ कायदा तोच आहे, फक्त संदर्भ अपडेट झाले आहेत, हे लक्षात ठेवा. परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा की कलम 48 हे स्वतः कोणताही गुन्हा किंवा शिक्षा ठरवत नाही. हा पुराव्याशी संबंधित एक नियम आहे जो BNSच्या कलम 64 किंवा 70 सारख्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये लागू होतो. हा एक रूल ऑफ एव्हिडन्स आहे, सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्स नाही. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. परीक्षेच्या तयारीसाठी या कलमाबद्दल काय लक्षात ठेवायचं यावर काही महत्त्वाच्या टिप्स बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवायचं. बघा, 3 पातळ्यांवर तयारी करायची. 1. प्रिलिम्स. इथे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल, कलम 48 कशाशी संबंधित आहे. 2. मेन्स परीक्षा. इथे तुम्हाला एक प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो, म्हणजे एक सिच्युएशन देतील आणि विचारतील की यात कलम 48 कसं लागू होईल. आणि 3. इंटरव्ह्यू. मुलाखतीमध्ये तुम्हाला या कलमामागची सामाजिक भूमिका, त्याची गरज का आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालांवर तुमचं मत विचारलं जाऊ शकतं. तर 3ही पातळ्यांवर तयार रहा. चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. 1. कलम आहे 48. 2. त्याची मूळ संकल्पना आहे की संमती सिद्ध करण्यासाठी पीडितेचा भूतकाळ असंबद्ध आहे. आणि 3. या संदर्भातले महत्त्वाचे खटले आहेत गुरमीत सिंग, पप्पू आणि लीलू. आणि शेवटी तुमच्यासाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न. कलम 48 हे खरं तर एक प्रक्रियात्मक नियम आहे, एक प्रोसिजरल रूल आहे. पण असा एक छोटासा नियम पीडितांना खरा ठोस न्याय मिळवून देण्यासाठी किती मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावतो यावर नक्की विचार करा. न्यायव्यवस्था, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनशी जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 49 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे चला यातील प्रत्येक मुद्दा आपण व्यवस्थितपणे पाहूया. आजच्या या चर्चेमध्ये आपण 5 मुख्य मुद्दे कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण या कलमामागचं मूळ तत्व काय आहे ते बघू. मग कायद्याच्या भाषेचं विश्लेषण करू. त्यानंतर प्रत्यक्ष व्यवहारात हा नियम कसा वापरला जातो हे उदाहरणांसहित पाहू. जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे तेही तपासू. आणि शेवटी परीक्षेच्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. मूलभूत तत्व. फौजदारी खटल्यांमध्ये चारित्र्याच्या पुराव्याला इतकं जपून का वापरलं जातं यामागचा कायदेशीर विचार आपण इथे समजून घेऊ. हा एक खूपच मूलभूत प्रश्न आहे, नाही का? आणि कलम 49 आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतं. या कलमाचा मुख्य हेतू हा आहे की खटला कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय एकदम निष्पक्षपातीपणे चालावा. हे बघा, कायद्याचं एक खूप महत्त्वाचं तत्व आहे. याला प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स असंही म्हणतात. म्हणजे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी निर्दोष आहे. त्यामुळे न्यायालयाचं लक्ष आरोपी कसा आहे यावर नसलं पाहिजे, तर त्याने तो गुन्हा केला आहे की नाही याच्या पुराव्यांवरच असलं पाहिजे. कायदा काय म्हणतो ते बघूया. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की सामान्यतः आरोपीचं चारित्र्य वाईट आहे हा पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जात नाही. तो इर्रेलेव्हंट म्हणजे गैरलागू मानला जातो. पण थांबा, या नियमात एक खूप मोठा ट्विस्ट आहे. एक अपवाद आहे जो या नियमाचा संपूर्ण अर्थ बदलू शकतो. आणि हाच तो महत्त्वाचा अपवाद आहे. म्हणजे जर आरोपी स्वतःहून कोर्टात म्हणाला की मी खूप चांगल्या चारित्र्याचा माणूस आहे आणि त्यासाठी पुरावा दिला, तर मग मात्र तो फिर्यादी पक्षाला एक संधी देतो. फिर्यादी पक्ष मग त्याच्या या दाव्याला खोडून काढण्यासाठी म्हणजेच रिबटलमध्ये त्याच्या वाईट चारित्र्याचा पुरावा सादर करू शकतो. चला आता पुढच्या भागाकडे जाऊया. इथे आपण कलम 49च्या कायदेशीर भाषेला सोप्या शब्दांमध्ये विभागून त्याचे आवश्यक घटक काय आहेत ते समजून घेऊया. ओके, तर या कलमाचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते पाहू. पहिलं, फौजदारी कार्यवाही, म्हणजे हे कलम फक्त क्रिमिनल केसेससाठी आहे, सिव्हिल केसेससाठी नाही. दुसरं, वाईट चारित्र्य, म्हणजे त्याची समाजातली प्रतिमा किंवा प्रतिष्ठा. तिसरं, अपवाद, हा तर सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चौथं, वादग्रस्त तथ्य किंवा फॅक्ट इन इश्यू, म्हणजे काही केसेसमध्ये चारित्र्य हाच मुख्य मुद्दा असतो, तिथे हा नियम लागू होत नाही. आणि पाचवं, मागील शिक्षा,
जर आरोपीला आधी कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झाली असेल तर तो त्याच्या वाईट चारित्र्याचा एक भक्कम पुरावा मानला जातो. हे बघा, कोर्ट हे कलम कसं लागू करतं त्याचा हा एक सोपा फ्लोचार्ट आहे. सगळ्यात आधी केस क्रिमिनल आहे का हे पाहिलं जातं. मग फिर्यादी पक्ष वाईट चारित्र्याचा पुरावा देऊ इच्छितो का हे पाहिलं जातं. पण सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी आहे, जर आरोपीने स्वतःच्या चांगल्या चारित्र्याचा पुरावा दिला असेल तरच फिर्यादी पक्षाचा पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जातो. ठीक आहे, आता थिअरी पुरेशी झाली. आपण आता ह्या कलमाचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा वापर होतो हे काही उदाहरणांमधून आणि महत्त्वाच्या केस लॉजमधनं समजून घेऊ. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न खूप येतात. जरा विचार करा, चोरीच्या केसमध्ये त्याने पूर्वी कधीतरी परीक्षेत कॉपी केली होती, हा पुरावा संबंधित ठरेल का? याचं उत्तर कायद्यानुसार एकदम स्पष्ट आहे. सामान्य परिस्थितीत नाही. कॉपी करण्यास आणि चोरीचा थेट संबंध नाही. पण जर आरोपीने स्वतःच्या प्रामाणिकपणाचा ढोल वाजवायला सुरुवात केली, म्हणजे एखादा साक्षीदार आणला जो म्हणतो की खूप प्रामाणिक आहे, तर मग मात्र फिर्यादी पक्ष त्याच्या ह्या दाव्याची हवा काढण्यासाठी त्याने कॉपी केली होती हा पुरावा समोर आणू शकतो. हाच ह्या कलमाचा खरा अर्थ आहे. चला, आता आपण एका ऐतिहासिक इंग्लिश केस लॉबद्दल बोलूया, ज्याने चारित्र्य या शब्दाची कायदेशीर व्याख्याच ठरवून दिली. या केसमध्ये कोर्टाने खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. चारित्र्य म्हणजे काय? तर चारित्र्य म्हणजे लोकांचं त्या व्यक्तीबद्दलचं सर्वसाधारण मत, म्हणजे त्याची समाजातली रेप्युटेशन. एखाद्या साक्षीदाराला वैयक्तिकरित्या ती व्यक्ती कशी वाटते किंवा त्या व्यक्तीने केलेली एखादी विशिष्ट गोष्ट, याला कायद्याच्या भाषेत चारित्र्य म्हणत नाहीत. आपल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या तत्वाला दुजोरा दिला आहे. मोहनलाल केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की वाईट चारित्र्याचा पुरावा स्वीकारताना खूप काळजी घेतली पाहिजे, कारण त्यामुळे आरोपीबद्दल एक पूर्वग्रह तयार होऊ शकतो आणि निष्पक्ष सुनावणीवर परिणाम होऊ शकतो. चला, आता आपण नवीन भारतीय साक्ष अधिनियम आणि जुना भारतीय पुरावा कायदा यांच्यात काय फरक आहे ते पाहूया. इथे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की जो नियम आधी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872च्या कलम 54 मध्ये होता, तोच आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 49 मध्ये आहे. परीक्षेच्या तयारीसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हे लक्षात ठेवा की कायद्याच्या मूळ तत्वात कोणताही बदल झालेला नाही आहे, फक्त कलमाचा नंबर बदलला आहे. त्यामुळे ज्यांनी जुना कायदा अभ्यासला आहे त्यांच्यासाठी संकल्पना तीच आहे, फक्त नवीन कलम क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. चला, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. ही सगळी माहिती परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कशी वापरायची. ओके, तर परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं? प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो. मेन्समध्ये मी जे उदाहरण दिलं तसा एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो, किंवा रेलेव्हन्सी ऑफ कॅरेक्टर एव्हिडन्स वर एक शॉर्ट नोट लिहा असंही सांगितलं जाऊ शकतं. आणि मुलाखतीत या कलमामागचं तत्व काय आहे हे तुम्हाला समजावून सांगावं लागेल. चला तर मग एक शेवटची क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम आहे 49. 2. मूळ संकल्पना आहे की वाईट चारित्र्य गैरलागू आहे, पण त्याला एक महत्त्वाचा अपवाद आहे. आणि 3. महत्त्वाचा खटला आहे राउटनचा, जो चारित्र्याची व्याख्या जनरल रेप्युटेशन अशी करतो. आणि हे एक वाक्य कलम 49 मागचं संपूर्ण सार सांगतं. कायदा हे सुनिश्चित करतो की खटला गुन्ह्याबद्दल चालेल, व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल नाही. हेच या कलमाचं हृदय आहे. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच प्रकारच्या सखोल आणि सोप्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनशी जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधले खूपच इंटरेस्टिंग कलम अभ्यासणार आहोत. कलम 50. हे कलम फक्त ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठीच महत्त्वाचं नाहीये, तर हे आपल्याला हेही शिकवतं की न्यायालयात तुमचं चारित्र्य किती महत्त्वाचं ठरू शकतं. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. पण सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न. विचार करा की एखाद्या व्यक्तीची वाईट प्रतिष्ठा कोर्टात त्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर परिणाम करू शकते का? या प्रश्नाचं उत्तरच आज आपल्याला कलम 50 मधून मिळणार आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 50ची ओळख करून घेऊ, मग त्याचा कायदेशीर भाषेचा अर्थ समजून घेऊ, काही प्रॅक्टिकल उदाहरणं बघू, नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहे ते तपासू, आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे याची उजळणीसुद्धा करू. चला सुरुवात करूया. साधारणपणे असं होतं की दिवाणी प्रकरणांमध्ये म्हणजे सिव्हिल केसेसमध्ये चारित्र्याचा पुरावा संबंधित किंवा रेलेव्हंट मानला जात नाही. पण इथेच कलम 50 एक महत्त्वाचा अपवाद म्हणून समोर येतो. ह्या कलमानुसार जेव्हा नुकसान भरपाईची म्हणजे डॅमेजेसची रक्कम ठरवायची असते,
तेव्हा मात्र व्यक्तीचं चारित्र्य खूप महत्वाचं ठरू शकतं. तर मग हे कलम नेमकं कुठे लागू होतं? तर प्रामुख्याने मानहानीचे खटले म्हणजे डिफेमेशन सूट्स किंवा लग्नाचं वचन तोडल्यास किंवा प्रलोभन, ज्याला सिडक्शन म्हणतात, अशा प्रकरणांमध्ये हे कलम वापरलं जातं. या सगळ्या प्रकरणांमध्ये काय कॉमन आहे? तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, तिच्या रेप्युटेशनला थेट धक्का लागलेला असतो आणि म्हणूनच नुकसान किती झालं हे ठरवताना तिचं चारित्र्य महत्वाचं ठरतं. आता आपण वळूया या कलमाच्या कायदेशीर भाषेकडे, म्हणजे कायद्याच्या मूळ मजकुरात बेअर ॲक्टमध्ये नेमकं काय म्हटले ते पाहू. आता हे वाचायला थोडं किचकट वाटू शकतं. सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो? तर असं समजा की जर एखाद्या दिवाणी प्रकरणात कोर्टाला नुकसान भरपाईची रक्कम ठरवायची असेल तर कोर्ट त्या व्यक्तीच्या चारित्र्याचा विचार करू शकतं. का? कारण चांगल्या चारित्र्याच्या व्यक्तीचं जास्त नुकसान होऊ शकतं आणि तुलनेने वाईट चारित्र्याच्या व्यक्तीचं कमी. कायद्यानुसार चारित्र्य या शब्दात दोन महत्वाच्या गोष्टी येतात. एक म्हणजे प्रतिष्ठा म्हणजे रेप्युटेशन आणि दुसरं म्हणजे स्वभाव म्हणजे डिस्पोजेशन. प्रतिष्ठा म्हणजे समाजात त्या व्यक्तीची काय ओळख आहे आणि स्वभाव म्हणजे त्या व्यक्तीचे मूळ नैतिक गुण कसे आहेत. न्यायालय नुकसान भरपाई ठरवताना या दोन्ही गोष्टींचा विचार करतं. इथे खूप खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. न्यायालय फक्त व्यक्तीच्या सामान्य प्रतिष्ठेचा आणि स्वभावाचा पुरावा विचारात घेतं, त्याच्या कुठल्या तरी एका विशिष्ट चुकीच्या कृत्याचा नाही. म्हणजे कोर्टात असं म्हणता येईल की त्या व्यक्तीची समाजात ओळख एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून आहे, पण तुम्ही असं सिद्ध नाही करू शकत की त्याने 5 वर्षांपूर्वी एका ठिकाणी खोटं बोललं होतं. फक्त जनरल रेप्युटेशन महत्वाचं आहे. बरं, मग कोर्टात ही प्रक्रिया नेमकी कशी चालते? समजा एक दिवाणी खटला दाखल झाला. वादी म्हणजे जो केस करतो तो नुकसान भरपाईचा दावा करतो. मग प्रतिवादी म्हणजे ज्याच्यावर केस केली आहे तो वादीच्या चारित्र्याबद्दल पुरावा सादर करून ती रक्कम कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि मग न्यायालय या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर योग्य रक्कम ठरवतं. आता थिअरी तर खूप झाली. चला आता काही प्रॅक्टिकल उदाहरणं पाहूया आणि काही महत्वाच्या केस लॉसच्या मदतीने हे कलम अजून सोपं करून समजून घेऊया. चला एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा एक मानहानीचा खटला आहे. आता प्रतिवादी जर हे सिद्ध करू शकला की ज्या व्यक्तीने त्याच्यावर दावा दाखल केला आहे त्या व्यक्तीची समाजात आधीपासूनच वाईट प्रतिष्ठा आहे, तर अशा परिस्थितीत न्यायालय काय विचार करेल? न्यायालय म्हणेल की ज्याची प्रतिष्ठा आधीच खराब आहे तिचं आता आणखी काय नुकसान होणार आणि त्यानुसार कमी नुकसान भरपाई मंजूर करू शकतं. या संदर्भात स्कॉट विरुद्ध सॅमसन हा एक खूप जुना पण महत्वाचा इंग्लिश खटला आहे ज्याने हा सिद्धांतच प्रस्थापित केला. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की मानहानीच्या दाव्यांमध्ये वादीच्या सामान्य वाईट प्रतिष्ठेचा पुरावा नुकसान भरपाईची रक्कम कमी करण्यासाठी दिला जाऊ शकतो. आता आपल्या भारतीय सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय ते पाहू. सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने प्रतिष्ठेचं महत्त्व अधोरेखित केलं. कोर्टाने म्हटलं की प्रतिष्ठा म्हणजे रेप्युटेशन हे आपल्या घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याच्या हक्काचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रतिष्ठेला झालेली हानी ही नुकसान भरपाईसाठी एक योग्य आधार आहे. आता जे विद्यार्थी जुन्या कायद्याचा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा अभ्यास करत आले आहेत त्यांच्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. चला बघूया नवीन कायद्यात काय बदल झालाय. इथे एक गोष्ट एकदम स्पष्ट आहे. जुन्या भारतीय पुरावा कायद्यातलं जे कलम 55 होतं तेच आता भारतीय साक्ष अधिनियमामध्ये कलम 50 म्हणून आलं आहे. त्याच्या मूळ सिद्धांतामध्ये शब्दांमध्ये कोणताही बदल केलेला नाही, फक्त सेक्शन नंबर बदललाय. आधी होता 55, आता झालाय 50. बस. आता आपण या कलमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचा त्याला मिळणाऱ्या आर्थिक भरपाईवर थेट काय आणि कसा परिणाम होतो. हे अगदी सरळ गणित आहे. बघा, ज्या व्यक्तीची समाजात चांगली उत्तम प्रतिष्ठा आहे तिचं नुकसान मोठं मानलं जातं आणि म्हणूनच तिला जास्त भरपाई मिळू शकते. याच्या अगदी उलट ज्याची प्रतिष्ठा आधीच खराब आहे हे जर सिद्ध झालं तर न्यायालय त्याला कमी किंवा अगदी नाममात्र म्हणजे नावापुरती भरपाई देऊ शकतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण कलम समजून घेतलं. आता जरा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोलूया. ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी काय महत्त्वाचं आहे ते पाहू. हे मुद्दे लिहून घ्या. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो, कलम 50, किंवा चारित्र्य म्हणजे काय असा प्रश्न येऊ शकतो आणि मेन्समध्ये यावर एक शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते किंवा मानहानीच्या केसवर आधारित प्रॉब्लेम बेस्ड प्रश्नही विचारला जाऊ शकतो.
चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, कलम 50. दुसरी, दिवाणी प्रकरणात डॅमेजेस ठरवण्यासाठी चारित्र्य महत्वाचं आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची, फक्त सामान्य प्रतिष्ठेचा पुरावा ग्राह्य धरला जातो, विशिष्ट कृत्यांचा नाही. तर हे कलम आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतं की कायद्याच्या नजरेतही प्रतिष्ठेला, चारित्र्याला मोल आहे. ज्युडिशरी, एपीओ आणि कायद्याशी संबंधित अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.